परभणी येथे बंदच्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या क्रूर कारवाईत अनेक निरपराध नागरिकांवर जाणून बुजून अत्याचार करण्यात आलेत। सोमनाथ सूर्यवंशी या दलित तरुणाचा कोठडीत पोलिसांनी केलेल्या निर्घृण मारहाणीत मृत्यू झाला होता। या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी वडार समाज संघटनेकडून करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांशी या प्रकरणाबाबत चर्चा केल्याचं वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांनी सांगितलं। कष्ट करून शिकणाऱ्या वडार समाजाच्या तरुणावर अन्याय अत्याचार झालाय। राज्य सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी वडार संघटना संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांनी केली। सोमनाथवरती जर अन्याय अत्याचार झाला असेल तर त्याबाबत सीआयडीने ते एसआयटीच्या मार्फत इन्क्वायरी करून जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। काय पोलीस अधीक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांना बोलणं झालं का तुमचं सकाळपासून? माझं सकाळचे उमप सरांची माझं बोलणं झालं, त्यांच्याशी मी बोललेलो आहे। काय वाटतं प्रथमदर्शनी एकूणच या सगळ्या प्रकरणावर? आता काय त्यांचं पीएम वगैरे झालेलं आहे, त्यांचा रिपोर्ट वगैरे येण्याचं बाकी आहे, त्याच्यानंतर बोललेलं बरं आहे। पण जे काय झालंय ते काय आमच्या वडार समाजाच्या मुलावरती अन्याय झाला, अत्याचार झाला। तो भीमचळवळीतला कार्यकर्ता होता आणि ते आमच्या समाजाची हानी झालेली आहे। चांगला शिक्षण घेणारा, मेहनत करून शिक्षण घेणारा, LLBच्या 3ऱ्या वर्षात असलेला तो मुलगा, आणि ते झालेलं ते दुःखदायक गोष्ट आहे। त्याच्यासाठी मी म्हणून एक समाजाचा नेता म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे। सरकारकडे काय मदतीच्या संदर्भात मागणी करण्यात आली? 100% मागणी करणार, सरकारतर्फे मागणी करणार। मी आता आंबेडकर साहेब आहेत, मते आम्ही मागणी करू आम्ही, आणि आम्ही जो काय त्यांच्या घरातल्या फॅमिलीला त्याचा काय मोबदला भेटायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न सरकारतर्फे करणार, आणि आमची संघटना आहे त्याच्यातर्फे पण आम्ही त्यांना मदत करणार।